आता मी हा एक शेप घेतला, शेप मध्ये एक मला फोटो टाकायचा आहे. फोटो टाकायसाठी हा एक फोटो घेतला. नंतर मी मॅन्युअल याच्यामध्ये गेलो. त्याच्यानंतर मी ऑल्ट कंट्रोल जी दाबला, म्हणजे क्लिपिंग मास्क केला. मग त्याला नंतर याच्यामध्ये मी सेट करीन असा. एवढा वेळ माझा वाया घालते, त्याच्याऐवजी याची मी ऍक्शन या शॉर्टकट की तयार करेल. ठीक आहे, काही नाही, आपण 10 वेळा करू शकतो. मास्क इन फोटो, कंट्रोल शिफ्ट ओके, फोटो फोटो फोटो, हा फोटो घेतला. आता रेकॉर्डिंग चालू. आता अल कंट्रोल जी, त्याच्यानंतर फाईल एक्सेस दोन स्टॉप, देखते हैं यदि हा फोटो घेतला, पेस्ट केला, कंट्रोल शिफ्ट. आता झाला. हा हा झाला ना. हा एक शेप घेतला मी, हा एक घेतला, हा एक घेतला. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा फोटो टाकायचा आहे. कोणता हा घेतला मी, इथे टाकला, एक बटन दाबली त्याच्यामध्ये. नंतर हा दुसरा फोटो घेतला, एक बटन दाबली, कंट्रोल शिफ्ट 9, हा फोटो घेतला, कंट्रोल शिफ्ट F9. नंतर हा फोटो घेतला, कंट्रोल शिफ्ट F9. ठीक आहे. याला एखादी मला बॉर्डर द्यायची आहे, स्ट्रोक देऊन आता ती 4 देतो मी. ओके, याला मी कॉपी केला. कॉपी केल्यानंतर पूर्ण याला सिलेक्ट करीन, पूर्ण 4चे 4ला, आणि शेप मध्ये जाईल, राईट क्लिक मारून फक्त पेस्ट करेल. एकच बॉर्डर सर्व फोटोला लागली. समजलं? पहिले काय के पहिले पहिले कसं काय केलं मी, एक बटन दाबली फक्त, कोणती, F4, नवीन पेज आला. ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे समजा एखादा मी शेप बनवून ठेवून दिले सर्व काही. जसं हा शेप आहे, हे शेप बनवून मी ठेवून दिले. हे 4 फोटो टाकायचे आहे मला याच्यामध्ये, इकडून इकडे आलो. ठीक आहे. आता हे डबे इकडे तिकडे गेले आहे. याला मी कंट्रोल ग्रुप केलं, आणि बरोबर मला माहित नाही की मी कधी कधी कसं काय होते, हा इकडं सरकते, हा इकडं सरकते, तो तिकडं सरकते. हा, तर याला काय केलं मी, या चारही याला ग्रुप केलं, आणि इथून फक्त सिलेक्ट केलं, आणि त्याला सांगितलं का भैया तू मधामध्ये फिरतोय, तू मधामध्ये फिरतोय, एकदम परफेक्ट 100, 0.5 एकदम परफेक्ट बरोबर बसल. मग याला मी अनग्रुप केलं. केल्यानंतर काय केलं की मला याच्यामध्ये फोटो टाकायचे. नंबर एक हा फोटो आहे, टाकला. मी शॉर्टकट एक बटन दाबली, मग या शेपला सिलेक्ट केला. मग नंतर या फोटोला सिलेक्ट केलं, याच्यामध्ये टाकलं, कंट्रोल शिफ्ट. त्याच्यानंतर याला पकडला, आणखी हा फोटो घेतला, याच्यामध्ये घुसला, हा फोटो आला, याच्यामध्ये घुसला, हा फोटो आला, याच्यामध्ये ड्रॅग केला, एक बटन दाबली मी, बरोबर झाला. एक आणखी फोटो घेतला, बघा आता हा फोटो, हा फोटो घेतला. हा पूर्ण घेतला, याला इकडे ठेवला. त्याच्यानंतर एक फोटो घेतला, हा फोटो घेतला, याला इथं केला. नंबर, हा
ऍक्शनच्या बटन लक्षात नाही राहिलं तर ते लिहून ठेवून द्यायचं ना. की जसं आता मी आता किती बटन बनवले मी, की 1 2 3 4. अगर जर ऍक्शनच्या बटन तुम्ही नाही बी केल्या तरी तुम्ही लिहिलं इथं, ऍक्शनच्या बटन ऍडजस्ट नाही केलं तरी याच्यावर क्लिक केलं आणि इथून प्ले केलं तरी पण बटन नाही राहिलं तरी तुम्ही इथून प्ले करू शकता. की जसं आता हा फोटो आहे, मी आता कीबोर्डनं काही काम करत नाही. ठीक आहे, मी इथून करायचं आहे, फोटो इन मास्क करायचा आहे. मी इथून एक फोटो घेतला, इथं टाकला, त्याच्यावर ह्याच फ्रेमच्या वर, आणि इथून मी फक्त प्ले केला. मी बटन विसरलो तरी पण माझं काम होऊन जातं. इथून करा नाही तर कीबोर्ड शॉर्टकटनं करा, गोष्ट एकच आहे. त्याच्यानंतर हा फोटो गेला, मी याला मोठा केला, याला तुम्ही मास्क करू शकता. ओ, याला आपण मास्क करू शकतो. मास्क केल्यानंतर मास्किंग जर कोणाला नाही येत असेल तर पर्सनल मला फोन करून सांगा, पूर्ण मास्किंग शिकवून देईल मी. त्याच्यामध्ये एक नवीन लेअर घेतली आणि त्याच्यामध्ये एक बॉक्स घेतला. इथं एक मास्क घेतला. इथे तो टाकला, मला त्याच्यामध्ये ऍडजस्ट केलं. ऍडजस्ट केल्यानंतरही तुम्हाला कधी कमी जास्त करायचं करू शकता. मला एक मी बॉर्डर दिली. बॉर्डर दिल्यानंतर आणखी मला काहीतरी याच्यामध्ये करायचं, एक नवीन लेअर घेतली खाली. त्याच्यानंतर इथे मी असं एक बॉर्डर दिली. एक काळा कलर, दोन इथे याला एक बॉर्डर दिली. ठीक. त्याच्यानंतर मी याला आणखी काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून इथं असा सिलेक्ट करून याला हाईड केलं. हाईड केल्यानंतर इथं मी एक डॉट्स बनवला. डॉट्स बनवला, इथं टाकला, एक इथं टाकला. इथं काहीतरी मी छोटंसं WEDING वेडिंग लिहिलं. वेडिंग लिहिल्यानंतर मला थोडासा स्प्रेड करायचा आहे. मला स्प्रेड केलं. ओके. मला इथं मी ठेवलं नंबर 1. एक नवीन पेज घेतला मी आणखी. ओके. नवीन पेज घेऊन एक फोटो घेतला. ओके. हा इथं फोटो घेतला, याला मोठा केला, मला इथं ठेवला. याला मला या शेप मध्ये करायचं आहे. याची ओपेसिटी कमी केली. ओके. मला याच्यामध्ये ऍडजस्ट केल्यानंतर हा जो आहे याच्यामध्ये मी ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाऊन
स्टाईल मी हे 3 स्टाईल बनवून ठेवले आहेत. म्हणजे तुम्ही हे क्लिक केलं तर आउटर मध्ये एक बॉर्डर व्हाईट, त्याच्यानंतर शॅडो. याला मला फक्त बॉर्डर द्यायची आहे 4 पिक्सलची, ती बॉर्डर तयार करून ठेवली आहे. असं करायचं आहे तर असं आपण इथं नवीन स्टाईल क्रिएट करू शकतो. नवीन स्टाईल क्रिएट कशी करायची, की आपल्याला इथं जा, मग आउटर ग्लो मध्ये जा. त्याच्याऐवजी मी एफेक्ट मध्ये गेलो. याला मी एक बॉर्डर दिली, स्ट्रोक व्हाईट किती पाहिजे मला, एक 10 दिली. मग नंतर याला ड्रॉप अँड शॅडो दिला. ठीक आहे. याला न्यू स्टाईल मध्ये गेलो. हा, इथं आहे न्यू स्टाईल. न्यू स्टाईल मध्ये इथं नाव दिलं नाव. ठीक आहे. 001. आता ओके. ठीक आहे. ही इथं स्टाईल बनली. म्हणजे पुन्हा मला जर ती स्टाईल द्यायची आहे, मी याच्यामध्ये जाईल, ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाईल, स्टाईल मध्ये जाईल. हे पूर्ण स्टाईल माझ्या रेडी आहे. इथं क्लिक करीन. ओके. त्याच्यानंतर म्हणजे हमेशा मला ड्रॉप अँड शॅडो आणि बॉर्डर द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर एक मी आणखी इथून शेप घेतला. शेप मध्ये मला एक फोटो टाकायचा आहे. फोटो घेतला, फोटो टाकला, एक बटन असाइन केली. ओके. याला मोठं केलं, याला ओके केलं. याला मी एक बॉर्डर दिला. आता याच्यामध्ये मागच्या वेळेस मी याला हे केलं, काय म्हणतात, स्क्वेअर केलं. तर याला मी याच्या प्रॉपर्टी मध्ये जाऊन याला मी
इथून थोडासा शेपही देऊ शकतो. म्हणजे असं केलं, याला असा टर्न केला, टर्न किती केला मी, इथून 300 केला याला, इथून याला 300 केला. ठीक आहे, कॉर्नर टर्न झाले याचे. इकडे शेप काही वेगळा, इकडे शेप काही वेगळा. याच्या अगोदर आपण स्क्वेअर करू शकतो. मग नंतर इथून आपण एक शेप नवीन बनवू शकतो. हाही शेप आपण नवीन बनवू शकतो. हाही शेप आपण नवीन बनवू शकतो. इकडून आता राऊंड केला, इकडून राऊंड केला. आता इकडून नाही केला. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मला फोटो टाकायचे आहे. फोटो टाकायसाठी फोटो घेतला, हा फोटो घेतला, याच्यामध्ये टाकायचे. एका क्लिक मध्ये तो त्याच्यामध्ये गेला. क्लिक करून नंतर सेकंड फोटो टाकायचा आहे. हा फोटो घेतला, याच्यामध्ये टाकला शॉर्टकट. त्याच्यानंतर हा फोटो घेतला, याच्यामध्ये टाकला, याला सिलेक्ट केला. हा फोटो घेतला, याच्यामध्ये टाकला, सिलेक्ट केला. ओके, त्याच्यानंतर मला असं वाटतं की इथं मी काहीतरी एखादी हे बनवायचं. त्याचा कलर मी याच कलर मधून घेतला, ओके केला, याला मागं केला. त्याच्यानंतर मी याला इथून सिलेक्ट केला, याला मी मास्क दिला, मास्क दिला. आता इकडून बरोबर झालं नाही म्हणून इथं आलो आणि याला क्लिक केला. याला क्लिक केल्यानंतर याला एक्सपांड करायचं आहे. याला सिलेक्ट, मॉडिफाय, एक्सपांड. 20 पिक्सल मध्ये किती आला एवढा, 30 सिलेक्ट, मॉडिफाय, एक्सपांड, 30. ओके, असं पाहिजे मला इकडे. हे फोटो घेतले, याला इथं ऍडजस्ट केला, याला मोठी केला. ओके, त्याच्यानंतर याला मी मास्क केला. मास्क केल्यानंतर याला इथून एक ब्रश घेतला. ब्रश घेतल्यानंतर ब्रश घेतला, याला मोठा केला.
त्याच्यानंतर फोटोशॉपमध्ये गेलो. त्याच्यानंतर याला मी मूव्ह केला असा. नंतर याला इथून क्लिक केलं आणि याला गायब केला. नंतर घेतलं, हाईट केलं. त्याच्यानंतर शेड दिला. स्टाईलमध्ये मी स्टाईल दिली याला, स्टाईल. ओके. त्याच्यानंतर एक नवीन शेड घेतला. नवीन शेड घेतल्यानंतर बॉक्स घेतला. बॉक्स टाकला. याला पण मी स्टाईल दिला. ब्लेंडिंग ऑप्शन, स्टाईल. ओके. या बॉक्समध्ये पण मला फोटो टाकायचे आहे. टाकली. चाहे शेप राऊंड राहील या स्क्वेअर राहील या काही राहील, बरोबर त्याच्यामध्ये ऍडजस्ट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक शेप घेतला. तिथून ओके. आता हा शेप मला इकडून फिरवायचा आहे. ठीक आहे. खालचा मला ओके पाहिजे. 0 0 0 0 0 0 त्याला पण मला तसंच शेप द्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर हॅलो. त्याला मी ग्रुप करेल. याला मधामध्ये सेट करायचं आहे. मधामध्ये सेट करेल. ओके. हॅलो. हो, ऍक्शन बनवलाय. अच्छा अच्छा, ठीक आहे ना. नेक्स्ट सेशन आणखी होणार आहे 1-2 दिवसानंतर. आता फक्त पाहून घे, काही डिटेल राहील तर मग नंतर बोलू आपण. हा. मधामध्ये घेतला. मधामध्ये घेतल्यानंतर इथे एक फोटो टाकायचा आहे.
center left, okay, align group, okay, horizontal, okay, control F9, second, okay, mm, त्याचा कलर घेतला. ओके. हा ब्रश आहे, हा ब्रश आहे, हे खूप सारे ब्रश आहे, हा ब्रश आहे, कोकोनट ब्रश आहे, हे खूप सारे ब्रश आहे. आपल्याला इथून लोड करावं लागते. लोड ब्रश, लोड ब्रश, लोड ब्रश, लोड ब्रश, इम्पोर्ट ब्रश, एक्सपोर्ट नाही, इम्पोर्ट ब्रश. आपली जे ब्रशची फाईल राहील तिथून जसे प्रशांत ब्रश आहे तसे आपण ब्रश लोड करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे जसं शेप आहे खूप सारे, आपण शेप पण लोड करू शकतो. कस्टम शेप आहे, हे एवढे सारे शेप आहे. आपण जे शेप बनवायचा आहे ते आपण असे शेप आपण याच्यामध्ये लोड करू शकतो. ते जसं आता मला हा शेप पाहिजे, कोणता शेप पाहिजे, हा राईट वाला. आपण इथं आलो, कंट्रोल शेप केला, हा हा एक शेप बनला. ठीक आहे. त्याच्यानंतर मला आता हा शेप पाहिजे, हा शेप घेतला. याच्यामध्ये मला फोटो टाकायचा आहे, हा फोटो घेतला, या शेप मध्ये टाकला, कंट्रोल शिफ्ट F9. ठीक आहे, बरोबर सेट झाला. त्याच्यानंतर आणखी एक शेप आहे, हे खूप सारे शेप आहे. साईडला आपण काही एरो वगैरे टाकायचं आहे तर आपण एरो टाकू शकतो. आणखी शेप आहे, हे खूप सारे शेप आहे असे, त्याच्यामध्ये आपण शेप यूज करू शकतो. या शेप मध्ये मला फोटो टाकायचा आहे, आपण सिंगल हा फोटो घेतला, त्याच्यामध्ये टाकला आणि
ओके. वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे फ्रेम, वेगवेगळे शेप, वेगवेगळे ब्रश, खूप सारे ब्रश आहे, खूप सारे शेप आहे, एवढे सारे शेप आहे. शेप आहे पूर्ण. इकडे सर्व ब्रश आहे. ब्रश 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 प्रशांत ब्रश. ठीक आहे, मग भेटू. काही प्रॉब्लेम असेल तर सांगायचा. काही लागलं